हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल। मी नाही ना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। तर जे आता मी व्हिडिओ बनवते ना ही पहिल्यांदाच असा व्हिडिओ बनवते। ह्याच्या आधी मी असा व्हिडिओ कधीही बनवलेला नाही आणि आशा करते हा तुम्हाला व्हिडिओ आवडणार आहे। कशाबद्दल का तर बरेचसे यूट्यूबबद्दल माझ्या मनामध्ये प्रश्न आहेत, विचार येतात माझ्या मनामध्ये आणि म्हटलं चला तुम्हाला सांगणं गरजेचं आहे। का जे नवीन यूट्यूबर असतील ना त्यांच्या मनामध्ये सुद्धा असे प्रश्न 100% येत असतील। आणि शिवाय मी जे काही जेवण वगैरे बनवते ना त्याच्याकडे दुर्लक्ष करा आणि जी मी काय बोलते ना त्याच्याकडे फक्त लक्ष द्या आणि व्यवस्थित ऐका। आणि जर तुम्हाला सुद्धा तुमच्या मनामध्ये असे प्रश्न येत असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर यूट्यूब एक असं प्लॅटफॉर्म आहे की ज्याच्यावर कुणीही व्हिडिओ टाकू शकतं आणि पैसे कमवू शकतं। पण त्याच्यासाठी सुद्धा 4000 घंटे वॉच टाईम आणि 1000 सबस्क्राईब कंप्लीट होणं गरजेचं आहे। आणि ते पूर्ण करण्याकरता बरेच जणांच्या नाकी नऊ येतो, बरेच जणांच्या काही सगळ्या यूट्यूबरच्याही तुम्हाला। आणि आता असं झालेलं आहे की जे मोठे यूट्यूबर आहेत ते फक्त मोठे होत चाललेत आणि जे बारके यूट्यूबर आहेत ज्यांचे 5000च्या किंवा 10000च्या खाली सबस्क्रायबर आहेत तर त्यांचं काय होईना, त्यांना बिलकुल यूज येण्या गेल्यात किंवा ते पुढे जरासुद्धा सरकणं गेलेत। जसं की 1000 किंवा 500 जास्तीत जास्त 1500 2000 कोणाला यूज येत असतील, त्याच्यावर कोणाला येत नसतील। आणि ज्यांना 100 50 150 200 जर यूज येत असतील ना त्यांचं तर काहीच खरं नाही। की जसं की ती बरेच जण असे यूट्यूबर आहेत की 1-1 2-2 वर्ष काम करून सुद्धा त्यांना बिलकुल यूज येण्या गेलेत। आता दुसऱ्यांचं न सांगता मी माझं सांगते की मी सुद्धा 2 ते 2.5 वर्ष समजा माझं सुद्धा झालेलं यूट्यूबवरती मी काम करत आहे त्याच्यावर। आणि आता माझे 600हून जास्त व्हिडिओ झालेत। तुम्हाला यकीन नाही येणार तर तुम्ही चेक करा, 600हून जास्त माझे व्हिडिओ झालेले आहेत। पहिले तर चांगले व्हिडिओ माझे चलत होते, मी पाहिजे ते स्क्रीनशॉट देईन। आणि पहिले तर चांगले व्हिडिओ चलत होते पण आता बिलकुल व्हिडिओ चालना गेले। जसं की पहिले 4000 3000 2000 तर येत होते पण आता बिलकुल यूज काही येत नाही। 100 आणि 50 वरती माझे यूज असतील, तुम्ही चेक करू शकताय। आणि काय होतं ना 8-10 दिवस समजा 8 दिवसानंतर 2 ते 3 सबस्क्रायबर वाढतात आणि परत 2-4 दिवस झाल्यानंतर परत 4 ते 5 सबस्क्रायबर परत कमी होतात। माहीत नाही, असं वाटतं मला की पुढे जाऊन परत वापस येऊन सबस्क्रायबर म्हणजे केलेलं सबस्क्राईब परत अनसबस्क्राईब करतात वाटते। तर असं चाललेलं आहे। आणि 2 ते 3 वर्षे मीच नाही तर बरेचसे यूट्यूबर असे आहेत की 2-2 3-3 वर्ष काम करून सुद्धा बरेच जणांनी सोडून दिले की जाऊ द्या काही होत नाही आहे किंवा हेच नाही आहे। पण बरेचसे असे ऑडियन्स आहे की जे सपोर्ट करत नाही। सबस्क्रायबर ज्यांचे जास्त असतील त्यांना सपोर्ट करतात। जेव्हा ज्यांचे आता मोठे मोठे यूट्यूबर आहेत त्यांना म्हणजे असं जर त्यांचे जास्त हे झालेले ओळख झालेली आहे किंवा त्यांचा चेहरा ओळखत असतील लोक इकडं तिकडं गेलं तर काय म्हणा, किंवा ज्यांचे जास्त यूज येत असतील त्यांना भलं त्यांच्या व्हिडिओमध्ये काहीही नसू द्या पण त्यांचे व्हिडिओ पूर्ण बुडापासून शेंडापर्यंत सगळे बघतील। पण जे छोटे यूट्यूबर आहेत त्यांच्या व्हिडिओमध्ये कितीही चांगला असू द्या, काही चांगली माहिती देऊ द्या किंवा चांगला कंटेंट असू द्या, काही असू द्या पण त्यांचा बिलकुल व्हिडिओ बघणार नाही। किंवा सबस्क्रायबर दिसले थोडेसे कमी आहेत तर चालू केलेला व्हिडिओ बंद करतील आणि पुढं सरकतील। पण तसं न करता ऑडियन्सने सुद्धा थोडीशी मदत केली पाहिजे। जे छोटे यूट्यूबर आहेत त्यांनी थोडं थोडं जर तुम्ही सगळ्यांनी मिळून जर सपोर्ट केला तरच हळूहळू पुढे सगळे सरकणार आहेत। आणि छोटे यूट्यूबरनं सुद्धा म्हणा, सगळ्यांनी म्हणा आपल्या एक दुसऱ्याला मदत केली ना तर सगळेजण पुढे सरकणार आहेत। आणि तसं कोणीही सरकणार नाही। ज्याला त्याला वाटते की हां मला कुणाची गरज नाही आहे किंवा मी कुणाला सपोर्ट घेण्याची गरज नाही आहे किंवा ह्याला सपोर्ट करण्याची गरज नाही, मी स्वतः मोठं होऊ शकतो, नाही। पण प्रत्येक माणूस कोणी ना कोणी कोणावर ना कोणावर अवलंबून आहेच आणि त्याच्याशिवाय ती मोठा होऊ शकत नाही। प्रत्येक जर माणूस म्हणाल की मला कुणाचीच गरज नाही तर स्वतःचा एकटा व्हिडिओ आपण बघून मोठं होऊ शकत नाही किंवा आपला फक्त व्हिडिओ स्वतःच बघितल्याने आपले सबस्क्रायबर वाढू शकत नाही। तर ह्याच्यासाठी दुसऱ्यांची सुद्धा गरज आहे। पण बरेचसे असे छोटे म्हणा किंवा मोठे म्हणा यूट्यूबर दुसऱ्यांची मदत करत नाही। मी आत्तापर्यंत सांगते जेवढे मी व्हिडिओ बघत असेल ना, छोटे असो मोठे असो, तर मी त्यांना लाईक केल्याशिवाय कधीही व्हिडिओ असं सोडत नाही। का तर मी सुद्धा स्वतः मेहनत करते, मला समजते की मी एक व्हिडिओ बनवण्यासाठी बराचसा वेळ लागतो। एडिट करायला म्हणा किंवा त्याचं सगळं हे काय करायला प्रोसेस करायला जोपर्यंत आपण व्हिडिओ सोडत नाही तोपर्यंत बरीचशी मेहनत करावी लागते। आणि त्यासाठी मी कधीही व्हिडिओ कोणाचा बघितला छोटा असो मोठा असो त्यातून थोडंसं जरी काही शिकायला भेटलं तर मी त्यांच्या व्हिडिओला लाईक करते म्हणजे करते। काल एक व्हिडिओ मी असा बघितला तर अक्षरशः त्या व्हिडिओला मी डिसलाईक केलं। कशासाठी तर मला असं वाटत होतं की माझं चॅनल फ्रीज झालेलं आहे वाटतंय म्हणूनसाठी यूज येण्या गेलात म्हणून मी बरेचसे व्हिडिओ चेक करत होते। आणि एक व्हिडिओमध्ये असं आलं की तुम्हाला ह्याच्यामध्ये पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर समजेल की अनफ्रीज कसा करायचा चॅनल। तर ठीक आहे म्हटलं बघूया। जरासुद्धा स्किप न करता मी पूर्ण व्हिडिओ बघितला, शेवटीपर्यंत बघितल्यानंतर मग असं त्याच्यामध्ये सांगितलं की जर तुम्ही थोडेसे पैसे खर्च करू शकताय तर तुम्ही ह्याच्यावर हे करू शकता, थोडेसे पैसे भरून तुमचा चॅनल अनफ्रीज करू शकताय। तर एकतर एवढं 2-2 3-3 वर्ष मेहनत करून एक रुपयाची कमाई नाही झालेली आणि तिथं नंतर आपण पैसे खर्च करून अनफ्रीज चॅनल करायचा म्हणजे हे काय आहे।
म्हणून त्यासाठी मला बिलकुल तो व्हिडिओ आवडला नाही, मी डिसलाईक केला. आणि बरेचसे व्हिडिओ असेच आहेत की त्यातून काय असं त्याच्यामध्ये जे सांगतात ना वरी जे लावलेलं असतं लिहिलेलं असतं त्याच्यामध्ये बिलकुल त्या व्हिडिओमध्ये सगळं काय उलटं असतं, त्याच्यामध्ये बिलकुल त्याचं काही नामोनिशाण नसतं. आणि बरेचसे छोटे यूट्यूबर असतात की ते छोटे असतात त्याच्यासाठी खरं सगळं दाखवण्याचा प्रयत्न करतात, चांगलं सांगण्याचा प्रयत्न करतात. पण पब्लिक अशी आहे की बिलकुल त्यांना हे करत नाही, सपोर्ट करत नाही किंवा त्यांचा व्हिडिओ पूर्ण बघत नाही आहे. तर त्यांनीसुद्धा असं नाही केलं पाहिजे, त्यांनासुद्धा थोडंसं चान्स दिला पाहिजे, थोडंसं सपोर्ट केला पाहिजे. त्यांच्या व्हिडिओला थोडंसं काय होतं ना, एक अर्धा जरी लाईक आलं तर असं वाटतं बापरे एक लाईक आलेलं म्हणजे कुणाला तरी आपला व्हिडिओ आवडलेला आहे वाटतं. एक जरी सबस्क्राईब वाढलं तर बापरे एक सबस्क्रायबर वाढलेला आहे. आता मोठ्या यूट्यूबरचे 10,000 म्हणा, 1-1 लाख कोण म्हणतं की 1.5 लाख, 1-1 लाख, 30-30, 40-40 हजार दिवसाला सबस्क्रायबर होतात. आणि आपल्याला छोट्या यूट्यूबरला जसं की 8 दिवसातून 2-4 जरी सबस्क्रायबर भेटले ना त्याला सुद्धा खुश होतात की बापरे 2-4 का पण सबस्क्रायबर वाढलेले आहेत. आता माझ्या 2 ते 2.5 वर्षाच्या वरी झाले असतील, माझे 600च्या वरी आता व्हिडिओ झालेले आहेत. आणि तेव्हापासून माझेसुद्धा 400 समजा 2400 वगैरे माझे सबस्क्रायबर आहेत. आणि ते सुद्धा जाऊन 4-8 दिवस झाले की त्यातून सुद्धा 2-4 सबस्क्रायबर कमी होतात, कधी 1-2 वाढतात, परत 2-3 कमी होतात, असं चालू झालेलं आहे. तर म्हटलं चला माझ्यासोबतच असं होतं आहे का तुमच्यासोबतसुद्धा असं होतं आहे. बरेच जण खूप जास्त अशी मेहनत करून सुद्धा 1-1, 1.5 वर्षसुद्धा यूट्यूब करून सोडून दिलेलं आहे त्यांनी. आणि आता कोणाचंसुद्धा हेच चाललं असेल की यूट्यूब सोडूनच देऊ एका जागा काय होत नाही आहे. तर नाही आहे काय आहे ना, सोडून द्यायचं नाही, हिंमत एकतर हारायची. आणि मी सुद्धा तसं ठरवलेलं, भले माझे 600 व्हिडिओ झालेत किंवा 6000 होऊ द्या, मी सुद्धा 100 जरी व्ह्यूज आल्या किंवा 50 जरी व्ह्यूज आले तरी मी सुद्धा यूट्यूब सोडणार नाही. जोपर्यंत म्हणतात ना बेस्ट नाही तोपर्यंत रेस्ट नाही आहे, करतच राहायचं आहे. जर तुम्ही सुद्धा ठरवलं असेल सोडायचं तर तुम्ही सुद्धा सोडू नका. आणि जरी ठीक आहे पैसे भेटू किंवा नाही भेटू, जर तुमच्याकडे फ्री वेळ असेल तुम्ही करत असाल, एक हाऊसवाईफ म्हणा किंवा कोणीही करत असेल, तर जर तुम्ही काम सोडून जर करत असाल तर तुम्हाला जरा थोडीशी तकलीफ होऊ शकते की बापडे ही पण गेलं आणि ही पण गेलं असं वाटू शकतं. पण जर एक हाऊसवाईफ घरचं सगळं करून जर यूट्यूब करू शकते तर त्यांनी सोडायला नाही पाहिजे. कशासाठी तर आपलं एक समजा महागलचं सगळं आपलं काय पुढे बघायला भेटतं यूट्यूबमध्ये म्हणा, पुढे बघायला भेटतं म्हणजे आपल्या दररोजची व्हिडिओ की आपण जसं डेली रुटीन हे आपलं सगळं आपण रेकॉर्ड करून टाकतो ह्याच्यावरती, तर ती ठीक आहे. एक दिवस जर व्हिडिओ आपला व्हायरल झाला तर होऊ शकतं. पण जरी नाही झाला तरी आपलं जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण व्हिडिओ टाकले तर आपल्याला पुढे चालून आपले व्हिडिओ बघता तरी येतील, तेवढं बघून तरी आपण आनंदी होऊ, खुश होऊ. आणि जर आपण केलेच नाही तर हे आपलं पाठचं दिवस समजा पुढे बघायला पण नाही भेटणार. तर त्याच्यासाठी मी सुद्धा असं ठरवून हे टाकते व्हिडिओ की जाऊ चालले तरी नाही तर नाही चालले, पण हिंमत हारायची नाही किंवा सोडायचं नाही यूट्यूब. आता एवढे सगळे मी 500-600 व्हिडिओ टाकलेले आहेत आणि आता एवढे टाकूनसुद्धा मी यूट्यूब सोडायचं म्हणलं तर हे चुकीचं आहे, मला वाटतं. आणि त्याच्यासाठी म्हणते मी सोडणार नाही, करतच राहीन. मी म्हणलं ना 100 ते 50 जरी व्ह्यूज आले तर मी दररोज व्हिडिओ टाकत राहीन, करत राहीन. एक दिवस तर चलन. आणि जरी नाही चालला तरी माझे व्हिडिओ ह्याच्यामध्ये रेकॉर्ड ही होऊन जातील की जादा सेव्ह होतील आणि पुढे जाऊन का माझी व्हिडिओ बघू शकते मी. त्यासाठी मी व्हिडिओ कधीही सोडणार नाही. पण मी बऱ्याचशा लोकांना तेच सांगेन की त्यांनी असं कधीही करू नका, कुणासोबतही, माझ्यासोबतच म्हणा किंवा दुसऱ्यासोबत कुणासोबतही करू नका की अनसबस्क्रायबर करायचं, लाईक करायचं आणि हटकोऱ्याने करायचं, खोट्याने करायचं, हे करत जाऊ नका. का तर खूप जास्त कोणीही असो खूप जास्त असं मेहनत करत आहे काही ना काही व्हिडिओ बनवण्यासाठी, प्रत्येकजण मेहनत करत आहे. त्याच्यासाठी तुम्हीसुद्धा जर मेहनत करत असाल तर तुम्हालासुद्धा नक्की फळ भेटणार आहे. पण तुम्ही जर खोट्याने दुसऱ्याला करत असाल तर तुम्हाला असं फळ भेटणार नाही. जर खोट्याने केलं तर फळ कुणाला भेटत नाही आहे. आणि शिवाय मेहनतीचं फळ हे कधी ना कधी आज ना उद्या भेटत आहे. तर आपण मेहनत करतो आणि त्याचं फळसुद्धा आपल्याला भेटणारच आहे. त्याच्यासाठी छोट्या यूट्यूबरला सुद्धा थोडासा सपोर्ट करा, जेणेकरून ते सुद्धा त्यांचे छान छान व्हिडिओ तुम्हाला देतील बघायला आणि एक दिवस तुमचेसुद्धा ते सगळ्यात मोठे फेवरेट होतील आणि तुम्हाला सुद्धा आवडतील त्यांचे व्हिडिओ. आणि त्याच्यासाठी ना थोडासा सपोर्ट करा, जास्त असं नाही की खूप जास्त म्हणतो की दिवसाला एवढे द्या तेवढे द्या किंवा दिवसाला एवढे सबस्क्रायबर असू द्या किंवा डायरेक्टली एक दिवसाला आम्हाला 1-1 लाख यूज असे सुद्धा नाही. पण जेवढे आम्हाला 100 भेटतात तिथं 200, 400, 500 दररोज कमेंट पण यूज जर भेटले तर हळूहळू आमचा चॅनलसुद्धा थोडासा ग्रो करेल. तर बरेच जण यूट्यूबर आहेत जे सोडून देतात आणि जे हिंमत हारून जातात ते जाऊ द्या करायचंच नको, तर त्यांनासुद्धा थोडासा सपोर्ट भेटेल की त्यांनासुद्धा वाटेल ठीक आहे जर यूज यायला आले तर करू शकतो आपण. आणि त्यांनासुद्धा असं चांगलं वाटल्यानंतर थोडंसं एक जरी म्हणलं ना, एक जरी लाईक आलं ना तर खूप छान वाटतं, 2 लाईक आले तर छान वाटतं किंवा आपली आवडला कोणाला तरी व्हिडिओ, कुणीतरी बघतं आपला व्हिडिओ, कोणतरी सबस्क्रायबर करतं आपले व्हिडिओ आवडतात असं वाटतं. पण जर कुणी जर वापस अनसबस्क्राईब केलं ना खरंच खूप जास्त निराशा येते. तर असं न करता थोडासा सपोर्ट करा. आणि तुम्हाला खरंच सांगते छोटे यूट्यूबरसुद्धा खूप छान आणि मस्त असे व्हिडिओ देऊ शकतील.
कोणीही असो, ब्लॉगिंग असू दे, जेवण बनवत असतील, किचनमध्ये रेसिपी म्हणा किंवा रांगोळी काढत असतील, डिझाईन काढत असतील, एनिथिंग काहीही करत जरी असतील तरी छान छान व्हिडिओ तुम्हाला सुद्धा बनवतील. का तर त्यांनी आता सध्या सुरुवात केलेल्याशिवाय त्यांना बरंचसं काही माहिती नसतं. नवीन असल्यामुळे बऱ्याचशा नवीन यूट्यूबवरकडून चुका होतात की त्यांना काही माहीत नसतं. माझ्याकडून सुद्धा बऱ्याचशा चुका झालेल्या आहेत. जे करायला नव्हतं पाहिजे ते बरंच काही यूट्यूबवर मी सुद्धा केलेलं आहे. जसं की व्हिडिओ आज वेगळा टाका किंवा 4 महिन्यानंतर वेगळा टाका, असं तर माझ्याकडून सुद्धा झालेलं. ज्यावेळेस मला माहिती नव्हतं जेव्हा माहिती झालं तेव्हापासून मी एकच व्हिडिओ टाकते. पण माहिती नसल्यामुळे बऱ्याचशा काही चुका होतात आणि शिवाय माणूस असल्यामुळे कुठं ना कुठं चुका होतातच आणि चुका झाल्याशिवाय माणूस शिकतसुद्धा नाही आहे. तर ठीक आहे, ह्याच्यातूनच म्हणू की आपण नवीनकरण घडतं, आपलं नवीन काही गोष्टी आपल्याला शिकायला भेटतात, शिवतात, समजायला भेटतील. तर आता काय होतं ना, बऱ्याचशा काही गोष्टी आहेत जी मनात आहेत बोलायच्या, पण ते आता सध्या समजा ऐन टायमाला म्हणतात ना तोंडात येत नाहीत. तर असं काही आहे. तर तुमच्यासोबत सुद्धा असं होतं आहे का? तुम्हाला सुद्धा वाटते का माझे बरेचसे व्ह्यूज येत नाही, डाऊन झालेले आहेत, यूट्यूब सोडायचं आहे? तर प्लीज मी सांगेन यूट्यूब सोडायचा बिलकुल विचार करायचा नाही. का तर आपण एवढी सगळी मेहनत केलेलं आहे, त्याच्या सगळ्यावर पाणी फिरून यूट्यूब सोडायचं नाही, करत राहायचं. एक ना एक दिवस आपलासुद्धा व्हिडिओ व्हायरल होईल आणि आपण सुद्धा एक दिवस मोठे उचल काय म्हणजे जे आपल्याला करायचं आहे, जर आपण हिंमत सोडली तर आपलं काहीही होणार नाही. कोणतीही काम करायचं म्हटलं तर त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये मेहनत आहे. आपण बाहेर कामाला गेलो तिथं जाऊन सुद्धा आपल्याला मेहनत करावंच लागते आणि हे घरात बसून सुद्धा ह्याला मेहनत करणं गरजेचं आहे. त्यासाठी मेहनतीचं फळ कधीही भेटतंच. त्यासाठी थोडा उशीर लागेल पण नक्की एक दिवस भेटेल. त्यासाठी हिंमत हारायची नाही. मी सुद्धा हिंमत बिलकुल हारणार नाही आहे. किती जरी झालं ना, म्हटलं ना, सांगितल्याप्रमाणे की 100-50 जरी व्ह्यूज आले तर मी व्हिडिओ माझे टाकत राहीन आणि एक दिवशी निराशा अशी सुद्धा येते मनामध्ये, जाऊ दे करायलाच नको. पण मी माझ्या जेव्हा 600 व्हिडिओ बघते ना की बापरे मी एवढे व्हिडिओ शूट केलेले आहेत, माझी 600 महिन्याची जर्नी मी स्वतः आत्तासुद्धा बघू शकते. तर मला वापस जास्त एनर्जी येते की जाऊ दे व्हिडिओ अजून बनवायचाच आहे. आणि मला वाटतं तुम्हालासुद्धा असं होत असेल. त्यासाठी तुम्हीसुद्धा निराश न होता दररोज व्हिडिओ बनवा, छोटा मोठा जसा होईल तसा करा आणि दररोजच्या दररोज चांगलं इम्प्रूव्हमेंट करण्याचा प्रयत्न करायचा आहे, नवीन नवीन व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करायचा, चांगलं सुधारण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि जे आता अनसबस्क्राईबर करतात पाठी येऊन पुढे चलून त्यांनीसुद्धा आपल्याला सबस्क्राईबर केलं पाहिजे, असं सगळ्यांचं मत असलं पाहिजे. जे छोटे यूट्यूबर असतील त्यांनी आणि एकमेकाला मदत करा आणि अशा सपोर्टनं सगळेजण पुढे गेले ना तर एक दिवस खरं सगळेजण सुधरू शकतात किंवा सगळ्यांचे चॅनल म्हणा पुढे जाऊ शकतील किंवा व्हिडिओ व्हायरल होऊ शकतील. त्यासाठी सगळेजण एकमेकाला सपोर्ट करा आणि माझ्यासारखंच मत कुणाचं असेल की तुम्हाला सुद्धा वाटत असेल की हा सगळ्यांनी एकमेकाला सपोर्ट केला पाहिजे किंवा सगळ्याचा व्हिडिओ चालला पाहिजे किंवा सगळ्यांनी अनसबस्क्राईबर नाही केलं पाहिजे, सबस्क्राईब केलं पाहिजे, लाईक केलं पाहिजे आणि तुमच्या मनाचे काही विचार असेल तर कमेंटसुद्धा करून सांगत जा. तर ह्याने काय होतं, बरेचसं प्रोत्साहन भेटतं आणि नवीन नवीन करण्याची काहीतरी इच्छा होती. जर तुमच्या मनात असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, अन्यथा लाईक नाही केलं तरीसुद्धा चालेल. माझ्या काय म्हणत होतं ते मला सांगायचं होतं, त्याच्यासाठी मी तुम्हाला हा व्हिडिओ बनवलेला आहे, सांगितलेला आहे. बाकी सगळीकडे दुर्लक्ष करून मला वाटते तुम्ही माझा व्हिडिओ ऐकला असेल. ऐकल्याबद्दल धन्यवाद. तर हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला बिलकुल विसरू नका. आणि तुमच्यासोबत सुद्धा असं होतं का हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरू नका. भेटूया उद्याच्या, तोपर्यंत बाय बाय.